रंगदेवता व नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून MSDA पुणे सादर करत आहे एकांकिका दिल तो बच्चा है जी. लेखक डॉक्टर विवेकानंद सानप व राहुल फलटणकर. दिग्दर्शन राहुल फलटणकर. कलाकारांचे नाव रिची जैन, सुप्रिया मोरे, अमोल पतंगे, मानसी कुलकर्णी, श्रीकांत कदम. बहुरंगी भूमिकेत रसिक झांजे, अर्चना शेळके आणि विवेकानंद सानप. सादर करत आहोत एकांकिका दिल तो बच्चा है जी. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. अरे उठने उठने हो, 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 उठने उठने हो. नाहीतरी तुमच्यासाठी दिलीप कुमारच. चहा कधीतरी गरम आणायचा. सोनूने पहिलं सगळं गरमच लागते. सॉरी सॉरी. चहा झाला ना वाटून? केबिन पण साफ केली असेल. केबिन झाली वाटून, चहा केलाय सा. सॉरी सॉरी, केबिन केली सा. गुड मॉर्निंग सर. अरे हा डॉली मॅडम, येस सर. कालचे सगळे चेक बँकेत जमा कर. हो सर. 11च्या आत. हो सर करते. ठीक आहे. हो सर. म्हणून या माणसाला 1 मिनिट सुद्धा उशीर करत नाही. काल तर ऑफिसला 6 मिनिट बसलो होतो. ही फाईल घेऊन जा. बरोबर आणि एक सोनवण्याला आत पाठव. बरोबर. हे घ्या सोनूने, बोलवलं आहे तुम्हाला. हाय तुमच्याकडे चंपी. बरं तुमचं तुम्ही. सर या सोनवणे या. काय आहे? तुमच्या चुका सुधारणार आहेत की नाही? बोला, काय विचारतोय मी? कधी सुधारणार तुमच्या चुका? सर, काल माझा मुलगा लय बिमार होता सर. टेन्शन आहे सर. त्याच्या चुकीशी काय संबंध सोडवणे? नाही, मुळात मला हेच कळत नाही की तुमच्या पर्सनल गोष्टी या कामाच्या मध्ये कशा येतात. सर, माझी आर्थिक परिस्थिती फार नाजूक आहे सर. लय टेन्शन मध्ये आहे सर. सोनवणे, पगार पूर्ण घेता घेतो सर. मग तरी वापरायला शिका. हो सर. या दुरुस्त करून आणा. आणि अजून एक, आयुष्याला काही शिस्त, काही नियम लावायची गरज असते. हो सर. आणि फालतू काढणं तुम्ही बंद करा. प्रोफेशनलिझम बाळगा जरा तरी. गेट आउट. रिडिक्युलस. अरे या बापरे, कसलाच पत्ता झाला ते राव. किती इमोशनल करून झालं. उगाच फुकटचं लेक्चर ऐकावं लागलं. तसंच आहे ते. स्मार्टच आहेत मग ते. आले वाटतं. आला? चहा टाकते. हो.
ताई, आणि कधी निघताय? झालं का भाऊजींबरोबर बोलून? अरे नुकतेच आलेत ते ऑफिसवरून. विचारलं नाही मी अजून. पण तो शो किती वाजताचा आहे रे? 8ला होईल की चालू? बर बर बर, ठेवते मी. आले. ठीक आहे ठीक आहे. चहा. काय झालं? काही काम आहे का? काही नाही. अगं पाणी मगाशीच प्यायला मी. विंडो केस का? बघ नीट, चहा आहे की नाही त्यात अजून? हो, चुकलं सर. काही बोलायचं आहे का? नाही, काही बोलायचं असेल तर लवकर बोल. मला पुढची काम आहे. ते सुहासचा फोन आला होता. बर, काय म्हणाले आमचे मेहणे साहेब? काही नाही. नाटकाची तिकीटं काढलीत त्याने आपल्यासाठी. जाऊयात का आपण नाटकाला? छान आहे म्हणून होतं नाटक. सुखी संसाराचे रहस्य. नाटकाचं नाव काय म्हणालेस? सुखी संसाराचे रहस्य. सुखी संसाराचे रहस्य. हो. का? दुःखात आहेस? नाही, मी मारतो का छळतो तुला? का दारू पिऊन धिंगाणा घालतो इथे? मला तसं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचंय? फक्त हॉटेलात गेलं, फिरायला गेलं, सिनेमाला गेलं तरच संसार सुखाचा होतो का? नाहीतर संसार दुःखात? हा? बोल ना. आहेस ना सुखी? हो. हवं नको ते सगळं आणून देतो ना वेळेवर? अगं मग कशाला हे फालतू नाटकं? नाही, तू एक काम कर. तू त्या सुहासला फोन लाव. अहो, नको मला ते नाटक. मी बोललो ना सुहासला फोन लाव. अहो, नका ना लावू. लावतेस का मी लाव? अहो, पण लाव फोन. अहो, लाव फोन. इथेच थांबून लावायचा आहे. स्पीकरवर ठेव. हॅलो सुहास. हा ताई, कधी निघताय? काय रे सुहास? भाऊजी बोला ना. काय? नाही, तुझी बहीण इथे वनवासात आहे ना? नाही नाही मी त्रास देतो तिला खूप. नाही. अरे मग कशाला हे फालतू नाटकं बघायला लावतोस? सुखी संसाराचे रहस्य हा मला शिकवणार आता? आधी स्वतः लग्न कर, मग करत बस तुझा सुखाचा संसार. आणि अजून एक शेवटचं सांगतोय, असल्या तसल्या गोष्टी माझ्या बायकोच्या डोक्यात भरवलं तर खपून घेणार नाही. समजलं का? समजलं का? बोल. समजदार मूर्ख आहेत बाबा. ठेव फोन. नाटकं बघायची आहे त्यांना. जेवणाचं बघा. चहा पण थंड झालाय. बस आलेले दिसत नाही अजून. मस्त आहे. काय अजून? वाट पाहतो. अहो तब्बल 7 मिनिटं लेट झालाय गाडीला. हे मात्र करून आले. ऑफिसला सांगायला कॅनल मिळाले. त्या डायरी. वेळेची किंमत कधी करणार लोकांना काय माहिती? तुम्ही मला बोलले नाही. काय भांडत आहे बेशिस्त? शिस्त नावाचा प्रकार राहिला नाही लोकांमध्ये. शिस्त नावाचा प्रकार नाही राहिलेला लोकांमध्ये. छे, किती वेळ लागणार बसला काय माहिती? छे, किती वेळ लागणार बसला काय माहिती? मी माझ्या बस बद्दल बोलतोय. मी माझ्या बस बद्दल बोलतोय.
न विचारलं तर चालेल का? तू माझी नक्कल करतोस ना? हा हो, तुम्ही माझी नक्कल करताय. वेड आहे. हो, विचारत नाहीये, सांगतोय. तुम्ही वेडे. ए माइंड युअर लँग्वेज मिस्टर. माइंड युअर लँग्वेज सर. कोण आहेस रे तू? आणि का त्रास देतोय मला? मला ओळखलं नाही. नाही. खरंच नाही ओळखलं. नाही बोललो नाही का? आणि त्रास त्रास तर तू देतोस मला, तेही आतापर्यंत. मी हो मी तुला त्रास देतोय? हो, अरे तुला त्रास देईना, आपण एकमेकांना ओळखतो तरी का? मी ओळखतो तुम्हाला चांगलंच. मिस्टर सदानंद वाटवे. तुला माझं नाव कसं माहित? नाव गुरुकृपा कॉलनी, कुंभारवाड्यापासून 3 नंबरची गल्ली, सी विंग मधला 302 नंबरचा फ्लॅट. सुजाता वाटवे यांचे मिस्टर. तुला हे सगळं कसं माहित? नाही, नक्कीच कोणीतरी तुला माझ्या पार्टीवर पाठवलं. पण हे पाळत. अरे परवा मारवाड्याकडून किराणा घेतलास 202 रुपयाचा. त्यात मुलाने सांगितलेलं चॉकलेट बिस्किट आणायचं विसरलास असं तू घरी सांगितलं, पण तू खोटं बोललास. मी खरंच विसरलो होतो. मुद्दामून आणलं. पण हे सगळं तुला कसं माहित? तुला नक्की कोणी पैसे नाही दिलेत ना माझ्यावर पार्ट ठेवायला? मी काय करतो, कुठे जातो हे बघायला? काय रे? हो ना? हो? तसंही माझ्यावर पार्ट ठेवून कुणाला काय मिळणार आहे? मी कधी कुठला भ्रष्टाचार केला ना, कधी कुणाला लुटलाय. अरे कुणाचं काही घेत नाही, कुणाला काही देत नाही. अगदी सरळ साधं मार्गी आयुष्य जगतो मी. हवं तसं, एकदम नियोजनबद्ध. अगदी हवं तसं नियोजनबद्ध. हो, अगदी हवं तसं. कुणाला हवं तसं? मला हवं तसं. मला म्हणजे कुणाला? अरे मला म्हणजे मला हवं अरे तसं. मग मला हवं तसं कधी जगणार? तुला? अरे तुला हवं तसं मी का जगू? तू तुझं बघ की. अरे मी कसं जगू? मला काय विचारतोयस? तुझं आयुष्य आहे ना, हा. बघ बघ. अरे मला तुलाच विचारावं लागेल ना. अरे तू डोक्यावर पडलास का बुद्धीच भ्रष्ट झाली आहे तुझी? नाही नाही नाही, असं नाही. काय आहे ते तुलाच विचारावं लागेल. दे परवानगी. अरे कोण आहेस रे तू? सोड ना माझा पिच्छा. एक तर गाडीला पण आजच उशीर व्हायचा होता. मला अजून ओळखलेलं नाहीस. नाही. मन आहे मी तुझं. मन. अरे राजा, सकाळपासून कोणी भेटलं नाही का? तसंही गोव्याच्या ऐवजी पुण्याला आला दिसतोय. जा घरी जा. अरे ते मन आहे बघ. अरे ते काय झालं, मी आता गोव्याला होतो, तू इथेच ना, म्हणून मग मी पुण्यात आलो भेटायला. पुन्हा तेच. बर, मान्य केलं की तू माझा माणूस. बरं राजा, ऐक ना. हा. आता घरी जा. मन असं रस्त्यावर भेटायला लागलं ना तर सगळंच अवघडून बसायचं. हो, भेटावं लागलं. असं रस्त्यात येऊन भेटावं लागलं. त्याचं काय आहे ना, आपल्या शरीरामध्ये बुद्धी बरोबर मन नावाचा एखादा न दिसणारा अवयव असतो. हे आपण मान्यच करत नाही, त्याच्याशी बोलत नाही, त्याला भेटत नाही. खून केलाय तुम्ही. खून कसला? अहो खून म्हणजे त्याला जाणूच दिलं नाही ना, तो शरीरात आहे म्हणून. कधी बोलला पण नाही तुम्ही. म्हणून मग मी आज ठरवलं, आज जिथे असेल ना तिथे गाठायचं. मग असं रस्त्यात तर रस्त्यात आलो भूतासारखा. हो, अरे भूतच असेल बाबा, भूतच आहेस. पण मी मान्य कसं करू की तू माझं मन आहेस? बघ जरा, तू दिसतोस तरी का माझ्यासारखा? वा 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 वा. हे तुझ्यासारखा दिसायला तू माझा कधी विचार केला असेल? म्हणे माझ्यासारखा दिसतो का? मला सांग, तू शेवटचं तुझ्या मनासारखं कधी जगलंस? आठवतंय का? चल, शेवटची पाणीपुरी कधी खाल्लीस? ते हे काय? बर्फाचा गोळा? ते पण नाही. बर, काही काम नाही आणि निवांत स्कूटर काढली आणि रस्त्यानं निवांत फिरतोस. असे फिरतच असतो रे. ती धावपळ, फिरणं नाही.
तुला एक जिगरी मित्र आहे, एक जीवाला जीव देणारा एकदम सच्चा आहे, एक तो पण नाही. कॉलेजमध्ये असताना एका जिगरी मित्राशी भांडला होतास. तुला कळलं त्याची चूक नव्हती, तुझी चूक होती, घालून पडून बोलला होतास. तुला कसलं मला वाटलं त्याला जाऊन मी घट्ट मिठी मारावी आणि सॉरी म्हणावं. आली तुझी बुद्धी आणि डोकं डोकवायला काही काम नसणार. साधं सॉरी पण म्हणता नाही आलं. चांगला मित्र गमावला यार मी तुझ्यामुळे. आणि आता सगळे मित्र, सखे सोयरे, नातेवाईक सगळ्यापासून लाभ व्हायला लागलं, घुसमट व्हायला लागली यार माझ्या. एकटा पडलोय मी. आज बस स्टॉपवर गर्दी थोडी जास्तच आहे नाही का? कसली गर्दी हो, दोघांचे तरी दाखवा. माझी पोस्ट कोणी यायला झाली, ऑफिसला सुट्टी म्हणता आली. चाललो याच्या नादी लागतो. अहो दिसतंय लावणी. बर, तू खरंच माझं मन आहेस? नाही म्हणजे अजूनही माझा तुझ्यावर विश्वास बसत नाही. परवा बायकोची इच्छा नसताना तिच्याबरोबर संबंध ठेवलेस. हा? अरे माझा नाही, किंवा तिच्या तरी मनाचा विचार करायचा. विश्वास बसत नाही. त्याला काय अख्खी स्टोरी सांगू? घाबरलास का टेन्शन मध्येस? दोन्ही. हा? नाही म्हणजे टेन्शन तर आहे पण घाबरलोय पण रे. अरे घाबरले कशाला? मी मन आहे तुझं, भूतभीत नाहीये. आणि टेन्शनचं म्हणशील तर मी आहे ना सॉल्व्ह करायला. असं सॉल्व्ह करेल. असं कसं? कसं? एक दिवस तुला मी सांगेल तसं जगावं लागेल. म्हणजे 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 वाघाची म्हणजे कुत्र्याची का नाही उंटाची मान. हा आठवत. अरे लहानपण, बालपण, बर्फाचा गोळा, पाऊस ओला, कागदाची होडी, लाकडाची गोडी, अल्लड खोडी, पायात नव्हती कुठलीच बेडी. कसलं भारी जगायचो यार आपण, निवांत मोकळं, बिना टेन्शन. आठवतंय? हो ना, मस्त दिवस होते रे ते. अरे चिमटीत पकडलेल्या फुलपाखरासारखे उडून गेले. बोटाला फक्त रंग ठेव. बरोबर बरोबर बोलतोस. बोल ना. किती खेळा. अरे अरे किती खेळा, हवं तर मातीच जोडा. शिस्त म्हटली की याचा पोटात थोडा. डोंगरापट्टी आपलेच भाऊ, पण आंबे आणि बोरा हेच भाऊ. निळशार आकाश, किती रे आकार. कधी घोडे, कधी हत्ती. कधी वाटायचं तेव्हा बघास. नाही, कधीच नाही. मग आत्ताच का वाटतंय बघास? हा? ऐक ना, आपण परत जगूया तसं, पुन्हा तसं जगलो. हो, सांग काय करायचं. काय करायचंय? चल सांगतो.
तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिर वाजवतो अरे मला समाधान हे थोडं सुनात अरे काय करतं वेडा का बेधुंद अरे मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी तो सतार उघड्या खिडकी परी स्वच्छंदी मी जुनाट दारा परी किरकिरा बंदी तो सतार उघड्या खिडकी परी मी बिजागरीशी जीव गंजवीत बसतो तो रंगून चौकट पाणी गाया बघतो मी हजार चिंतानी डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिर वाजवतो डोळ्यात माझ्या सूर्यावरी संताप दिसतात त्वचेवर राबवण्याचे शाप तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते तो त्याच उन्हाचे झगझगीत लखलखते घडवून दागिने सूर्यकिरणांवर झुलतो डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिर वाजवतो मी पायी उतल्या काचाने रस्ते चिरतो चालू ठेवा ना. घेऊन नक्षी मांडून बसतो मी पायी उतल्या काचावरती चिरतो तो त्याच घेऊन नक्षी मांडून बसतो मी डावललीचा खात जिंकतो अंती मी डावललीचा खात जिंकतो अंती तो स्वच्छ मोकळ्या मुक्त मनाने हरतो मी हजार चिंतानी डोके खाजवतो तो कट्ट्यावर बसतो घुमतो शिर वाजवतो मॅडम 4 वाजले चहा भेटणार की नाही आज आज चहा मिळेल असं वाटत नाही बाबा. अरे उठ 4 वाजले चहा आणतोस की नाही आता की मी आणू तुम्ही साहेब आज अरे काय बोलतोस काय चल उठ चहा झोपू द्या ना सोनवणे. फुकटचा पगार घ्यायची काय मजा असते ना ते साहेब बिझनेस करते बघा. काय हो? सर काय नसतील आज ऑफिसला? सोनवणे सर आजारी तर नसतील ना हो? औषध देऊन या म्हणजे बरं वाटेल. काय रे चहा आणून देऊ का पाहिलं काय या माणसाचा आवाज सेम टू सेम साहेबासारखा आहे का? सॉरी अरे खरंच चहा आणून देतो नाही नको थोडं बरं नव्हतं ना साहेब. मग जाऊन आराम करायचीस की घरी हा नाही नको मी चहा घेऊन येतो. बर अरे हा आज ना सगळ्यांसाठी समोसे घेऊन ये खाल्ला पैसे देतो तुला हे घे जा पट ओके मग बोलतोच गोड दिसतोय. हा सोनम तुमच्या मुलाची तब्येत कशी आहे तर बरी आहे सर आता बरी आहे ना हो सर काय वाटलं तर सांगा मला नक्की ठीक आहे डॉली मॅडम येस सर. सर मी कालचे सगळेच चेक जमा केले सर. अच्छा व्हेरी गुड आणि सर एक सांगू बोला ना तुमचा हा रंगीत शर्ट खूप छान दिसतोय हो मला. खूपच भारी दिसतोय सर. थँक्यू काजळ लावणे आले मी आज असं नका बघू पाहू इथे मला
काय हे काय चालत होतं तुझं आणि नाचत काय होतास? अरे जंगाट होतं आपलं. गर्लफ्रेंड तुझी कोण? डॉली मॅडम. काय बोलतोयस? येडा झालायस का? अरे त्यांचं म्हणून आणि मी नाचत होतो जुने. ए ते काही असो, असला व्यभिचार मला अजिबात जमणार नाही. म्हणून ठीक आहे. काही थांबलं पाहिजे. अरे ओके आणि परत सांगतो. कळलं अरे नाही? कॅन्सल आहे. आले वाटतं. साहेब नाही आले अजून घरी. तुम्ही थोड्या वेळाने या. ऊन येतो असतो. अगं हो मीच आहे. अहो तब्येत बरी आहे ना तुमची? मला काय झालं? एकदम ठणठणीत आहे मी. मग आज हे अचानक असे कपडे? का? चांगले नाही दिसत? नाही 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 दिसत चांगले. नाही चांगले दिसत आहे, पण आज हे अचानक असं. हे आपलं सहजच. बर खरं सांग ना, कसा दिसतोय? छान दिसतंय. मी चहा घेऊन येते. अगं ऐक ना. काय? काही नाही. काही बोलायचंय का? अरे आज वातावरण किती सुंदर आहे नाही का? हो ते रोजच असतं. आज भाजी पण मस्त झाली होती. हो का? हो आवडली तुम्हाला? हो हो. हो बाई अजूनही या माणसाला असं का वागतंय? काही बोललीस का? नाही मी चहा टाकते. अरे तुला बोलायचंय तुझं नाही. अरे अगं ऐक ना. हा? इकडे हे अं, अहो ते अहो असं काय करताय? डोळे बंद कर ना. अहो पण कर ना डोळे बंद. तुझं खूप प्रेम. खरंच? हो. मला वाटलं मी तिरडीवर ए, गेलो. रेडी आहेस का? अरे, खरंच म्हणतो. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. अहो दरवाजा उघडा. असं काय करता? मी चहा घेऊन येते बरं. अगं, सुहासला सांग नाटकाचे तिकीट काढायला. हो खरंच? हो जाऊया. हो सांग. कसं वाटतंय? भारी. एक मिनिट. तू हे सगळं पाहिलं? अरे मन आहे.
हॅलो, हा देशपांडे सर, नमस्कार, बोला. नमस्कार कसला घालताय? अख्खा दिवस झाला तुम्हाला फोन लावतोय, साधा परत फोन करता येत नाही तुम्हाला? अहो ते जरा गडबडीत लक्षात नाही आलं. बोला ना, काय झालं? आज तारीख किती आहे का लक्षात? का ते पण लक्षात आणून देऊ? आज 3 जुलै. अरे हो, तुमच्या कंपनी प्रीमियमची लास्ट डेट होती ना आज. हो, आणि तुम्ही तो भरला नाही. सॉरी सर, घेतोय बरं. कसं भरणार? शेवटची तारीख आहे पॉलिसीची, तुमच्यामुळे ती लॅप्स होईल. सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. लॅब्स तर नाही म्हणा, पण लेट फी मात्र लागेल सर. ते काय असेल ते तुम्ही तुमचं पहा, आमच्या पॉलिसीला प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. हो सर. हो, ठेवा. कुठे गेला आता? सोनवणे, लवकर फोन उचलता येत नाही का? कधीपासून फोन करतोय? जाऊ द्या, ते देशपांड्यांचं प्रीमियमचं काय झालं? नाही भरलं? आता हे पण मी सांगायचं तुम्हाला. ठेवा फोन. युजलेस. आणि हा कुठे गेला आता? सॉरी. आणि तो शेजारचा कांबळे ना, एक नंबर माणूस आहे, एक नंबर. मी त्याला म्हणलो आपण कट्टा चहा प्यायला जाऊ. तो म्हणाला जाऊया, पैसे तो देतो म्हटला. मी म्हणलो चल मिळता खा. शेंगदाणे. झालं तुझं? एक दिवस मनासारखं जगून झालं का राहिलं अजून काही? काय झालं? काय झालं? जे आजपर्यंत आयुष्यात कधी झालं नाही ना, ते झालं माझ्यासोबत. म्हणजे आज तरी बोलणं ऐकावं लागलंय मला. सॉरी म्हणावं लागलंय मला, ते क्षुल्लक कारणासाठी. सॉरीच म्हणावं लागलं ना. तुझ्यामुळे चूक केली मी आज. ऐकायलाच नव्हतं पाहिजे तुला. एक दिवस जग म्हणे मनासारखं. हे असे तिला झाड करत बसलो ना, आणि आयुष्यभर मनासारखं वागत बसलो तर भिकेला लागेल. अरे मी कुठे तुला आयुष्यभर ए बस, बस झाला तर बस. निघून जा. जगू तर तसा जगतोय मी. शेंगदाणे घे. काम. अरे एवढा काय चिडतो? सॉरी तर म्हणावं लागले ना. म्हणजे मला मान्य आहे तू कधी सॉरी म्हणाला नसशील कोणाला, पण या माझी काय चूक आहे? मी कुठे काय केलं? तू काय केलंय? तुला वाटतं माझा इगो येतोय मध्ये? तुझाच इगो आहे. हा इगोच आहे. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट शिस्तीत राहून केली मी, आणि अगदी वेळेवर. वयाच्या 21व्या वर्षी शिक्षण पूर्ण झालं होतं माझं. 22व्या वर्षी नोकरीला लागलो. आणि 23व्या वर्षी लग्न केलं, आणि 24व्या वर्षी मूल होतं मला. अगदी सगळं इतकं ठरवून. अरे प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असतो असं काही नसतं, आणि प्रत्येकाला असं जमतं असंही काही नाही ना. आणि हे तुझ्या बुद्धीला म्हणजे तुझ्या इगोला मान्य नाहीये. हो का? हा. तुला माहिती, शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नाही. कुणाच्या जीवावर? हा बोल ना, कुणाच्या जीवावर माहितीये? या बुद्धीच्या. मनाचा म्हणजे तुझा काही रोल नव्हता तिथे. बुद्धी आडवायला. हे माझी काही चूक नाही या. आणि मी म्हणालो नाहीये तुझ्या बुद्धीबरोबर मला राहायला प्रॉब्लेम आहे म्हणून. थांब म्हणाला, मी थांबलो. तू दुपारी नाही का ते बिबत्स काहीतरी बोलला? विचार असा शब्द आहे. हा, ते वैविचार. पण ते मी थांबलो ना. मी तयार आहे तुझ्या बुद्धीबरोबर राहायला. मी असा इगोस्टिक नाहीये तुझ्या बुद्धीसारखा. आणि पहिला राऊंड काय केलेस? एक मित्र आहे का तुला? कसं आहे ना, आपण आपले मित्र नातेवाईक यांच्यापेक्षा काहीतरी वेगळे आहोत हे सिद्ध करण्याच्या भानगडीमध्ये ना आयुष्य आपण कुठेतरी वेगळ्या दिशेला नेऊन ठेवतो रे. आणि असं एकटं पुढे राहण्यापेक्षा सवंगड्यासोबत राहिलेलं काय वाईट आहे? नाही, मला मागे राहायला आवडत नाही.
अरे मागे कुठे म्हणालो मी? कसं आहे, आपण तू किती कुठे पुढे पळालास ना तरी तुझ्या पुढे कोणीतरी असणारच, किंवा कोणाला तुझ्यापेक्षा जास्त संधी मिळणारच, कोणाला जास्त प्राप्त होणार, किंवा कोणीतरी तुझ्याहून सुंदर असणारच. अरे पण हे युग स्पर्धेचं युग आहे, आणि स्पर्धा ही फक्त बुद्धीने होते, मनाने नाही. अरे पुन्हा स्पर्धा. तुला सिकंदर माहितीये का? कोणा सिकंदर? अरे राजा सिकंदर. त्याचं काय आता? भारत जिंकण्यासाठी आला होता तो. मग भारत जिंकण्यासाठी आल्यावर त्याला एका मुलीने, छोट्या मुलीने प्रश्न विचारला, तू भारत जिंकल्यावर काय करशील? तो म्हणाला की मी पुढचे देश जिंकेन, मग मजल दर मजल करतो अख्खं जग जिंकेल आणि जगत चेता होईल म्हणे. मग त्याला मुलीने परत प्रश्न विचारला, तू अख्खं जग जिंकल्यावर पुढे काय करशील? तो म्हणाला, पुढे काय, निवांत जगेल. बरोबरच बोललाय तो. पुढे मुलीने त्याला परत प्रश्न विचारला, तू आत्तापासूनच निवांतपणे का नाही जगत? आपलंही असंच आहे. सध्याचा निवांतपणा घालून आपण धावपळ करत असतो की पुढे कधीतरी निवांत जगू म्हणून. आपल्या अशा मला सांग, आज तू पहिल्यांदा बायकोला गजरा दिलास, तिच्या डोळ्यात पाहिलंस, किती सुंदर दिसत होती, किती प्रसन्न वाटत होती ती. तिचं जाऊ दे, तुला कसं वाटलं? मला सांग. चांगलं वाटलं ना? हो. अरे मग तेच तर सांगतोय, रोजच्या जगण्यातले असे छोटे छोटे आनंदाचे क्षण असे निष्ठून काय द्यायचे? अरे जगून घेऊ ना, लुटून घेऊ त्या क्षणांना पुरेसे. तू नाही जगलं तर माझी घुसमट होते रे. हरवलेल्या वस्तू व्यवस्थित, पण वेळ नाही. हे ऐक, अरे ऑपरेशनच्या टेबलावर जाऊन निरोगी आयुष्य कसं जगावं पुस्तक वाचून काय उपयोग आहे? कुणीतरी शायर म्हणाला, उम्र दराज से मांग कर लाए थे 4 दिन, 2 आरज़ू में कट गए, 2 इंतजार में. आपला असं होऊ नये रे. मी तुला फक्त ठीक आहे, येतो मी. 1 मिनिट. तू कोणच म्हणालास माझं? मन. अरे मग मन असं सोडून जातं का? आणि माझं काय? आता तुझं काय? काय? अरे तूच काहीतरी बोललास. मी कुठे काय बोललो? मग कोण बोललं? मी बोलतोय. कोण? आत्मा.